हाय हॅलो नमस्कार. आज जरा माझा आवाज खराब आहे, सो ॲडजस्ट करून घ्या. थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून सकाळचा शूट करायला मी विसरले होते. इकडे यक्षला जेवायला दिलं तेव्हा मग मला आठवलं की अरे शूट पण करायचा होता. मग तो जेवत होता तोपर्यंत म्हटलं चला आपली घरातली कामं थोडी आवरून घेऊया, कारण बरं वाटत नव्हतं म्हणून सकाळपासून खूप हळूहळू मी कामं करत होती, कारण बिलकुल काम करायचं मन माझं होत नव्हतं. सर्दी झाली म्हणजे डोकं दुखतं, पूर्ण बॉडी पेन करतं, त्याच्यामुळे बिलकुल अशी इच्छा होत नव्हती. बट तरीही म्हटलं चला आता त्याला जेवायला दिलं हे, आणि इशूही माझी झोपलेली होती म्हणून म्हटलं चला थोडंसं आवरून घेते, नंतरून एकटीलाच खूप ताण पडेल सगळंच करायला. म्हणून मग इकडे किचन ओटा वगैरे छान असा आवरून घेतला. आणि मग काय तिकडनं लगेच बेडरूममधून आवाज आला की इशू उठली आहे. मग काय बेडरूममध्ये गेली, म्हटलं चला बेड वगैरेही आवरून घेऊया. इकडे ही दोघं खेळत होती आणि मग काय मी पण त्यांच्याकडे 5 मिनटं बघतच बसले. मुलांचा असा हसरा चेहरा बघितला की कसं बरं वाटतं ना जरा, आणि तेच त्यांच्याकडे पाहून खूप बरं वाटत होतं. असं वाटत होतं की त्यांच्याच एवढे आपणही हवे होतो काश, आणि आपलं लहानपण संपायलाच नको होतं असं वाटत होतं. कारण की मोठे झाले की सगळे स्ट्रेस येतो, कामं येतात, सगळं खूपच ताण येतो. सो असं वाटत होतं की अरे यार त्यांच्या एवढंच हवं होतं, त्यांच्यासारखीच मजा मस्ती आपणही करायला हवी आता. बट काय गेले ते दिवस, राहिल्या फक्त त्या आठवणीच ना. मग काय त्यांच्यासोबत थोडंसं खेळून त्यांच्याकडे बघून थोडा टाईमपास करून म्हटलं चला आता आपली कामं करूया, बेड वगैरे लावून घेऊया. मग इकडे मी बेड वगैरे छान असा लावून घेत होती. यक्ष माझ्याशी गप्पाही मारत होता. तो विचारत असतो नेहमी स्कूलमध्ये काय आहे, कोणता ड्रेस घालायचा आहे मम्मा, काय करायचं आहे आज स्कूलमध्ये, असे त्याचे नेहमीचे प्रश्न असतात. सो तेच तो मला विचारत होता. त्याच्या प्रश्नांना उत्तर देत देत मी माझी कामंही करत होती. मग काय तो इशूला खेळवायला गेला. मग त्याला म्हटलं चल आता पटकन रेडी होऊन घे, कारण वेळ झालाच होता. त्याला घेऊन खाली गेली. इकडे तो छान असा वॉक करत होता, त्याच्या मागे मी चालत होती, इशू माझ्याजवळ होती. मग काय त्याची व्हॅन आली, त्याला व्हॅनमध्ये बसवलं आणि आम्ही दोघी वर आलो. मग इशू माझ्या वाटचं काम इकडे करत होती. मग मी थोडा चहा वगैरे ठेवून घेतला. म्हटलं चला, खूप घसा माझा दुखत होता, म्हटलं चला चहा वगैरे ठेवते, थोडा गरम चहा पेईल तर घशालाही बरं वाटेल. म्हणून मग मी इकडे चहा वगैरे ठेवला, आणि थोडी भूकही लागली होती. सकाळचं मी काहीच खात नाही, म्हणून म्हटलं चला थोडासा चहा वगैरे पिते, खारी किंवा टोस्ट असं खाते. तेच मी इकडे खात होते. माझं ऑफिसचं कामही साईड बाय साईड करत होते, कारण की काय ना 10:30 वाजले की माझं लॉग इनचाही टाईम होऊन जातो. त्याच्यामुळे मी साईड बाय साईड माझं कामही करत होते. आणि त्याच्यानंतर थोडंसं काम वगैरे केलं. मग इशूला तिकडे टी व्ही लावून दिला. मग ती बसली होती. त्या टी व्हीच्या आवाजात ती जरा शांत बसते. मग मी इकडे तिच्यासाठी जेवण वगैरे बनवत होते, कारण तिचंही जेवणाचं बाकीच होतं. आणि तुम्ही बघू शकता म्हणजे भांडीही आज बाकी होती, कारण बिलकुल बरं वाटत नव्हतं. सकाळी काम करायची इच्छा नव्हती. मग माझं सगळीच कामं अशी पेंडिंग पडलेली होती. मग काय शेवटी तिचं जेवण वगैरे मी बनवून घेतलं, कारण तिलाही खाऊ वगैरे घालायचंच होतं, म्हणून तिचं जेवण वगैरे बनवून घेतलं. म्हटलं तिचं जेवण थंड वगैरे करायला ठेवते, तोपर्यंत साईड बाय साईड तिचं जेवण थंड होईल, तोवर मी भांडे वगैरे घासून घेईल. म्हणून मग तिचं जेवण वगैरे थंड करायला ठेवलं आणि इकडे मी भांडे घासायला लागले. कारण की कसं असतं ना, तिचं जेवण थंड होईपर्यंत एक काम तरी होतं, आणि ती जरा शांत बसली होती. आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.